पहिलं. हॅलो, नमस्कार. लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. ज्यांनी मला सबस्क्राईब केलेलं आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले आहे, त्या सर्वांचे मी मनापासून आभारी आहे. आजची मी रेसिपी बनवणार आहे ती आहे टॉमॅटो बटाट्याचा रस्सा. ही रेसिपी माझ्या शेजारच्या सरपरे आजी बनवायची आणि हीच रेसिपी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे. टॉमॅटो बटाटा रस्सा करण्यासाठी मी 2 बटाटे घेतले, 3 टॉमॅटो घेतलेत आणि त्यासाठी मी वाटप तयार करणार आहे. इथे घेतली कोथिंबीर, धणे घेतलेले आहेत, अर्धा इंच आलं घेतलेले, 5-6 पाकळ्या लसूण घेतले आणि ओलं खोबरं घेतलं. आता हे आपण वाटण करून घेऊया मिक्सरमध्ये. फोडणीसाठी घेतलेलं आहे राई, जिरं, कांदा, कढीपत्ता. आता आपण राई आणि जिरं अगोदर टाकून देऊया. टॉमॅटो बटाटा रस्सा ही रेसिपी आहे आमच्या शेजारच्या सरपरे आजी बनवायची. 1-2 वेळा मी बनवली आणि मुलांना खूप आवडली, म्हणून मी आज तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करते. त्याच्यानंतर कांदा टाकूया, गॅसची जरा कमी करूया. कांदा आणि कढीपत्ता. कांद्याचा कलर चेंज झालं की आपण बाकीचं साहित्य टाकणार. जेव्हा मी टोमॅटो बटाटा रस्सा या पद्धतीने जेव्हा मी भाजी बनवते त्या मुलांना त्या आजींची आठवण येते. म्हणतात अगदी आजीची भाजी बनवली. टॉमॅटो, बटाट्याचा रस्सा आहे. त्याच्यामुळे टॉमॅटो मी 3 घेतले आणि बटाटे 2 घेतलेले. टॉमॅटो जास्त घेतलेले. आता हे टॉमॅटो पूर्ण शिजून घ्यायचे. नंतर मग बाकीचे मसाले टाकणार. रस्सा तुम्ही भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता, भाकरीबरोबर आणि चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता, ब्रेडबरोबर सुद्धा छान लागतो. तर बाकीचे मसाले टाकते. थोडीशी हळद टाकते, अर्धा चमचा हळद, धना पावडर, 2 चमचे धना पावडर, हा चमचा घेतले मी, अर्धा चमचा जिरा पावडर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही साठवणीच्या ज्या मिरच्या होत्या त्यापासून हा मसाला बनवला. तो मसाला पण मी पहिल्यांदाच ही रेसिपी बनवते त्या मसाल्याने. हा मसाला मी आता मिक्सरवर केलेला मसाला घातले. आज पहिल्यांदाच ही रेसिपी त्या मसाल्याने बनवते. याच्यात सगळ्यात गरम मसाले वगैरे सगळं आहे. टाकूया रस्सा जेवढा आहे त्या अंदाजाने मीठ टाकूया. थोडा गूळ टाकलं तरी चालेल, रस्सा छान होतो. शेवटी मी थोडा गूळसुद्धा टाकेल. आता आपण जे आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर, धणे ह्याची जी पेस्ट बनवली ती टाकूया. आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे त्याप्रमाणे आपण ते वाटणसुद्धा टाकायचं. ते छान शिजून घ्यायचं वाटणसुद्धा. बघा आताच रस्सा किती छान झालेलं आहे. छान शिजून नंतर त्याच्यात आपण बटाटे टाकणार आहे. बटाटे सालासकट टाकणार आहे. सालामुळे काय होतं, बटाट्याला टेस्ट छान लागते. थोडा वेळ परतून घेऊया आपण मसाला. मीठ वगैरे सगळं टाकून झालेलं आहे. करून बघायचं.
कमी जास्त असले की आपल्याला कळते. मीठ वगैरे बरोबर आहे. आता आपण ह्याच्यात टाकूया आपण जी बटाटी कापून ठेवलेली ती बटाटी. आणि ह्या रश्श्यामध्येच आपल्याला बटाटी शिजवून घ्यायची आहेत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची. गॅसची फ्लेम बटाटे शिजेपर्यंत स्लो ठेवायची. आता थोडंसं पाणी टाकणार. आपल्या पाण्याची गरज आहे कारण बटाटे आपले शिजले पाहिजे. खूप दिवसापासून मी व्हिडिओ नव्हतं तयार केली, फक्त शॉर्ट टाकत होती, म्हणून मी म्हटलं आज चला व्हिडिओ बनवूया. आता थोडं पाणी टाकते. गरम पाणी टाकलं तरी चालेल, मी थंडच पाणी टाकलं. आता आपण हे ह्याला शिजवून द्यायचं. बटाट्याला मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे. आपण उघडून बघूया. बटाटासुद्धा शिजला आहे. आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे, आता हे 4 माणसांसाठी रस्सा केला आहे मी. 4 माणसांना पुरेल एवढा रस्सा आहे. बटाटासुद्धा बघा शिजलेला आहे. आता मी थोडं गूळ टाकते वरून. जास्त नाही, थोडंच टाकायचं. एवढंसंच गूळ टाकते मी. गरम मसाला वगैरे त्या मसाला बनवला त्याच्यात टाकलेला असलं, मी वेगळा गरम मसाला मी टाकला नाही. पण ती सुंदर झालेली आहे टॉमॅटो बटाटा रस्सा. अगदी सरपरे आजी बनवायचा त्याच पद्धतीने बनवलेलं आहे. तुम्हीसुद्धा करून पहा. 2 चपात्या जास्त खाल रश्श्याबरोबर. सुंदर झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते. वरून थोडी कोथिंबीर टाकते. मी बनवलेली टोमॅटो बटाटा रस्सा ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी करून पहा. थँक्यू. धन्यवाद.